आणि सी मिळून 4 दिवसात काम करतात. ए, बी आणि सी 4 दिवसात काम करतात. एकटा ए हा 8 दिवसात करतो, एकटा बी हा 12 दिवसात करतो. प्रश्न आहे तर एकट्या सी ला कामाला किती वेळ लागेल? मित्रांनो 4 दिवस हे तिघांचं काम आहे, तिघ जण एकत्र करण्याचं. 8 दिवस एकट्याला लागतात आणि 12 दिवस हे बी ला लागतात. ओके, या 4चा 8चा आणि 12चा लसावी किती? लसावी 24 आला. लसावी का काढला? कारण या लसावीवरून आपण कामाचं युनिट वर्क ठरवू शकतो. म्हणजे काम 24 युनिटचं आहे असं गृहीत धरा. मग 24 युनिटचं काम करायला तिघांना लागतात 4 दिवस. मग एका दिवसाचं काम किती? 24 भागिले 4, 6 युनिट एका दिवसात काम संपवतात. ओके, एकटा ए 8 त्रिक 24, 3 युनिट काम एका दिवसात. आणि एकटा बी 12 न 24 ला भागलं 2 युनिट काम एका दिवसात करतो. आता मला एक सांगा सिंपल, 3 आणि 2 कोणाचं काम आहे? सर ए आणि बी चं काम आहे. किती काम आहे टोटल? 5 युनिट काम आहे. हे 6 युनिट कोणाचं आहे? ए, बी आणि सी चं आहे. मग आता एबीसी मधून फक्त एबीचं जर वजा केलं तर सी चं एका दिवसाचं काम किती? तर सर 1 दिवसाचं काम येतं 1 युनिट. एका दिवसाचं काम सी चं किती येतं? 1 युनिट. कळतंय का? ए आणि बी चं 5 युनिट, एबीसी चं 6 युनिट, तर सी चं एका दिवसाचं काम 1 युनिट आलं. काम किती करायचंय? 24 युनिट. एका दिवसाला 1 युनिट, तर 24 युनिट काम करायला सर 24 युनिट काम करायला 24 दिवस लागतात. स्क्रीनवर सेम टू सेम गणित दिलेलं आहे. कमेंट बॉक्स मध्ये याचं उत्तर टाकायला विसरू नका.